RN फाउंडेशनतर्फे सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांचा वाढदिवस उद्या विविध उपक्रमाने साजरा होणार आहे. याची माहिती RN फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप नाईक यांनी आमच्याशी बोलताना दिली. धन अमृत नागरी सहकारी पतसंस्था त्याचप्रमाणे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिराचे देखील आयोजन केले आहे आणि या उपक्रमातून अध्यक्ष राजेश नाईक यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. संपर्क साधूया, त्याच्याकडून जाणून घेऊया की या उद्या जे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत तर त्याची आम्हाला थोडक्यात रूपरेषा सांगा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी माननीय राजदादा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी जिल्हाध्यक्षपदी पण नियुक्ती झाली आहे आणि विद्यमान नगरसेवक म्हणून ते नगरसेवक आहेत. त्यामुळे यावर्षी जरा जोरदार आणि मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी 8 वाजल्यापासून धनावृत नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर गहू वाटप करण्यात येणार आहे. जे गोरगरीब आहेत किंवा सामान्य लोकांना एक 3 ते 4 रुपये कमी किमतीत, किलोला कमी किमतीत गहू वाटपाचं वाटप करण्यात आलं. मागच्या वर्षीपेक्षा याही वर्षी जास्त रिस्पॉन्स असल्याने एक गाडी जास्तच मागवलेली आहे. मागच्या वर्षी एक गाडी होती, या वर्षी 2 गाड्या मागवलेल्या आहेत. त्यामुळे सांगलीतील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाच्या गहू वाटपानंतर आपल्याला इथे पतसंस्थेजवळ दंत चिकित्सा होणार आहे. कांबळे डॉक्टर म्हणून आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या दंत चिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे. परत दुसरी गोष्ट, नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. ही धन अमृत पतसंस्थेच्या ठिकाणीच होणार आहे. या नेत्र तपासणीमध्ये ज्या लोकांना चष्मा आहे, तपासणीवेळी आढळून येईल की ज्या लोकांना नंबर आहे, चष्मा आहे, अशा लोकांसाठी पहिल्या 55 लोकांना, कारण का दादांचा हा 55 वाढदिवस पूर्ण होतात, 55 पूर्ण होते, त्यामुळे 55 लोकांना आम्ही चष्मे फ्रीमध्ये वाटप करणार आहे. हा एक दुसरा कार्यक्रम आहे. त्यानंतर काँग्रेस कमिटीजवळ आपल्याला रक्तदान शिबिर आणि सांगलीतील नामांकित डॉक्टर कबाडगे सर्जिकल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि तिथं नेत्र तपासणी तिथेही होणार आहे. पण त्या नेत्र तपासणीचा उद्देश असा आहे की ज्या लोकांना मोतीबिंदू झाला आहे त्या लोकांना 55 लोकांना पहिल्या ऑपरेशन फ्री करून मिळणार आहे. कुठलेही पैसे घेतले जाणार नाही. ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे त्यांना ऑपरेशन फ्री करून मिळणार आहे. आणि दुसरी महत्वाची टीपमध्ये यावेळी आम्ही एक फाटा दिलेला आहे की आम्ही पुष्पगुच्छ, फुले काही स्वीकारणार नाही. त्याऐवजी आम्ही शालेय साहित्य गिफ्ट म्हणून स्वीकारणार आहे दादांच्या वाढदिवसाला. आणि त्या शालेय साहित्य आल्यानंतर 6:30 वाजता काँग्रेस कमिटीजवळ माननीय राजदादा नाईकांची तुला होणार आहे की त्यामध्ये साहित्य ठेवून ती तुला होणार आहे आणि ते झाल्यानंतर ते सर्व साहित्य गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला दुपारी 4 नंतर, म्हणजे दिवसभराचे हे 4 कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 4 पर्यंत आपल्याला पूर्ण मतदारसंघ जो आहे आमचा 16 नंबर वार्ड, त्या मतदारसंघातली महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवलेली आहे. जर का नियम माहीत नसतील तर मी अनेकदा रिपीट करतो नियम की 4x4च्या 4 फूट बाय 4 फूट मध्ये आपल्या अंगणात किंवा एखाद्या रस्त्यात बारका असेल तर आपल्या हॉलमध्ये ती रांगोळी काढायची आहे आणि त्या रांगोळीची नाव नोंदणीप्रमाणे आपल्याला कुपन दिले जातील आणि 4 पर्यंत ती रांगोळी पूर्ण करायची आहे. 4 नंतर आमचे परीक्षक येऊन ती रांगोळी बघतील आणि त्यानंतर बक्षीस आणि त्यातही असं आहे की 55 ज्या रांगोळी आहेत चांगल्या दर्जाच्या, त्या 55 नंबर काढणार आहेत. त्यांना एक आकर्षक गिफ्ट 55वा वाढदिवस असल्याकारणानं त्यांनाही देण्यात येणार. म्हणजे 55व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे तर ते प्रत्येक बक्षीस ही 55 असतील असं एक धोरण आपण राबवलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही ऐकले की आता जे नवीन पेज फुटलेलं आहे की रील्स बनवणे, म्हणजे हल्लीच्या युवकांमध्ये ती रील्स बनवणे ही एक सवय अतिशय म्हणजे लवकर पुढं रुजू होत चाललेली आहे. तर या ठिकाणी रील्सच्या पण स्पर्धा घेतलेल्या आहेत, तर त्या रील्सच्या स्पर्धांबद्दल थोडक्यात सांगा. आता आमच्यातले जे फाउंडेशन मध्ये तरुण पिढी आहे त्यांनी हा प्रस्ताव आमच्याकडे दिला होता की दादांच्या वाढदिवसामध्ये रील, हा नवीन आमच्यासाठी सुद्धा नवीनच आहे, पण त्याची थीम अशी केलेली आहे की दादांचा वाढदिवस आहे, दंत चिकित्सा आहे, या विषयावर आपण ती एक 60 सेकंदाची रील तयार करायची, 1 मिनिटाची, आणि ती रील आपली इंस्टाग्रामला, जे आम्ही इंस्टाग्रामचे हे दिलेले आहे त्याच्यावर ऍड करायचे किंवा QR कोड दिला आहे, त्या QR कोडवर तुम्ही ऍड करू शकता. आणि ती रीलचे पण तुम्हाला बक्षीस 5,000, 3,000, 2,000. प्रथम क्रमांक 5,000 आहे, द्वितीय क्रमांक 3,000, तृतीय क्रमांक
₹2,000 अशी 5-3-2 बक्षीस आहेत. मग त्या रील्ससाठी जे आहेत ते स्पर्धक कुणीही येऊ कुणी शकतं. ऑल ओव्हर इंडिया आले तरी आम्हाला का ते कुठेही दिसतं. रील फक्त आम्हाला तुम्ही ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठेही कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याहून तुम्ही रील पाठवू शकता. अतिशय अनोखा आणि स्तुत्य असा उपक्रम आहे. रीलद्वारे ज्या आपल्या इथं कार्यक्रम होणार आहेत उद्या 8 तारखेला वाढदिवसानिमित्त, तर त्याच्याच रील बनवायच्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या त्यांनी दिलेल्या अकाउंटवर पुढे म्हणजे अपलोड करायच्या आहेत, जेणेकरून हा जो आहे समाजोपयोगी कार्यक्रम तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. रील स्टार्स जे आहेत तर त्यांच्या सुद्धा या कल्पनांना थोडीशी भरारी मिळेल, हाच यामागचा हेतू आहे. आमच्या सर्व टीम कडून राजेश दादा नाईक यांना वाढदिवसाच्या भावी वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.